गुड इव्हनिंग म्हणायला पाहिजे आता तुम्हाला. त्याच्यामध्ये 3 वाजल्या त्याच गुड इव्हनिंगच होणार आहे. चहा प्यायचं टाईम होणार आहे. तर दुपारचं वातावरण एकदम आभाळाचं वातावरण आहे. आणि आभाळाच्या वातावरणात काय झालं, शेतात पण जाता येत नाही. ती काढत बसतोय आम्ही गेल्यावर, तुम्ही बघताय सगळं बांधून काढायला लागतंय, सगळं स्वच्छता करतोय. पण चिखल असल्यामुळं काय झालं, शेतात पण जाता येत नाही. मग काल पण आराम केला आणि आज पण थंड वाजायला लागला. काल दिवसभर पाऊस होता इथं. आज सकाळपासून थोडंसं थांबलं आहे, पण ढगाळ वातावरण आहे. हे बघा वातावरण कसं आहे, हे बघा सगळं डिम वातावरण असल्यामुळं आणि जरा असं बरं नसल्यासारखं होतंय, असं कणकण आल्यासारखं, हातरुणात सारखं कामरून घेऊन झोपू वाटतंय. तर हे बघा शाल कामरून दिवसभर शाल घेतल्या अंगावर. म्हणलं उठल्यापासून टेरिसवर एकदा तरी एक फेरी मारली ना मला बरं वाटतं. आणि टेरिसवर आलीच नाही मी अजिबात वर. तर म्हणलं आता जरा पाऊस पण नाही आहे आणि 4 वाजता लागला पाऊस, तर मग येता येणार नाही. आणि इच्छा असली तरी मग पावसामुळं इकडं पावसात कसं येणार आणि बसायला येत नाही, बोलायला येत नाही तुमच्या संग. तर म्हणलं चला आता पाऊस थांबलेला आहे, तोपर्यंत सगळी झोपल्यात घरात. मी म्हणलं जाते टेरिसवर जरा 2 मिनटं गप्पा गोष्टी करूया तुमच्या संग आणि मग यायचं तुम्हाला दाखवून. तर टेरिसवर एवढं फुललं आहे ना माझं टेरिस. सगळं मिरच्या, वांगी, टमाटर, असं म्हणजे सगळं फुलं, तरतराची फुलं लागल्यात वेगवेगळी. आणि सगळी झाडं हिरवी हिरवीगार झाल्यात. कोबी आणि मिरच्या तर अशा लकडल्या त्या मिरच्यांच्या झाडांना. तर मी ताकच टाकते, तुम्हाला सांगितले ताक टाकत्या. हां हे बघा मी काय घेतलं, लवंग. माझ्या तोंडात लवंग आहे, त्यामुळं तुम्हाला असं चावत चावत बोलायला लागल्या. गळा दुखायला लागलाय ना, तर गळा दुखायला लागला की उठून लगेच गोळे खायचं, लगेच दवाखान्यात जायचं. हे असं न करता का नाही, मी काय करते, लवंग खा, आपलं काढा करून पे. सर्दी खोकला झाला तर काढा करून प्यायचा. आणि गळा दुखत होता म्हणून मग मी काय झालं, लवंग तोंडात टाकून आपली झोपते, आराम करते. म्हणजे काय होतं, गळा जे असं हे झालेलं असतं की नाही, गवगवत असतो आपला गळा, तसं व्हायचं बरं होतंय. म्हणजे बरं वाटतंय, जरा चांगलं वाटतंय, क्लिअर होऊन जातो गळा लवंग तोंडात असली की. तोंडात ठेवायची आणि त्याचा रस गिळत राहायचं. मग गळा एकदम क्लीन होऊन जातो आणि गळा दुखायचा पण कमी होऊन जातो. तर असं मी घरात आपल्या किचनमध्ये जी आजीबाईचा बटवा असतो ना, त्यातनं एक काढायचं आणि ते आपलं उपाय करायचा. म्हणजे आपलं काढा करून पिणे, हे असं तोंडात लवंग ठेवणे, आणि पोटात दुखायला लागलं तर लिंबू सरबत पिणे. आणि आपल्याला आणि काहीतरी म्हणजे डोकं दुखायला लागलं तर खोबऱ्यात तेल लावायचं चपचपीत आणि झोपून टाकायचं. काय गोळे खायचं नाही, काय नाही, असं काय ना काय चालू असतं. आणि हात पाय दुखायला लागलं तर काम करून राहिलेलं असते, दमलेलं असते, मग त्यामुळं बी दुखतंय. आणि तसं जर दुखायला लागलं तर मग मी इथं कपडा बांधते, माझा हात दुखतो ना इथं लई. मग ह्याला असं टावेलचा कपडा घ्यायचा, नाहीतर एक मोठा कपडा घ्यायचा, ती बांधायचं आणि झोपून टाकायचं, आराम करायचा आणि उठून कामाला लागायचं. तर तुम्हाला दाखवते, काल कट केलेला पाला कुठं आणून टाकलाय दाखवते तुम्हाला. हे पाला तुम्ही म्हणताला आम्ही इकडे तिकडे टाकत नाही. कसं होतंय, लोकांच्या प्लॉटमध्ये पण टाकलं ना तर ते कचरा, मच्छर होणार, डेंगू मलेरिया होणार. त्यापेक्षा का नाही असं कट करून ठेवलं का नाही, आता ऊन आलं तर पसरायचं, नाही आलं तर हाय असं ठेवायचं. वाळून गेला की थोडं थोडं एक पाटी नेऊन का नाही, बंबच्या ते खालचा जी राखचा कप्पा असतोय का नाही, त्यात ते टाकायचं थोडंसं. मग ते वरच्या जाळामुळं काय होतंय, खालचं ही जी वल्ली बाजू खालच्या टप्प्यात टाकलेली असते ना, ती वाळून गेलेली असते आणि मग ती चूल पेटवायला कामाला येत असते, बारीक चुरा. म्हणून कट केलं काल पडत्या पावसातच काकांनी मी, आणि वर आणून ठेवलंय. आणि बघा ते काट्याचं जरा जाड आहे, तर ते असं उभा केलंय. ते पण असं जरा ही झालं ना, नेऊन तोडून जाळ लावायचा लागतंय लगेच चुलीला. तर असं इकडं तिकडं न फेकता का नाही, हे बघा निशिगंधाचे कसे आलेत बघा तुरं. हे बघा ही एक आलाय, ही एक आलाय, ही उमललेला आहे आता, हे जुना झाले. तर असं माझं म्हणजे काम असतं, नियोजन असतं. कचरा पाला पाचोळा पडला ना, असं कट करून आम्ही बंबला लावून टाकतो, इकडं तिकडं न फेकता. आणि माझं टेरिसवरचा निघालेला तुम्हाला सांगते, ही जी आपल्या कुंड्या असतात ना मोकळ्या, हे बघा हे कुंड्या अशा मोकळ्या असतात का नाही, आता एवढी जागा आहे मोकळी. ही साईडला माती सगळी घ्यायची पाटीत काढून, आणि त्यात आपलं किचन वेस्ट पसरायचं आणि त्याच्यावर माती टाकायची. तर असं करत कुंड्या करायच्या, म्हणजे कुंड्या पण हलक्या राहतात, माती पण कमी लागते, आणि जी माती आहे का नाही तीच रिसायकलिंग होत राहते. आणि आपलं किचन वेस्ट टाकून का नाही, आपलं माती भुसभुशीत पण राहते, किचन वेस्ट पण बाहेर जात नाही, आणि आपल्या झाडांना खत पण तयार होते. तर बघा तुम्हाला दाखवल्यात मिरच्या किती लागल्यात बघा,
कसं भरलं बघा झाड सगळं भरलं मला. हे बघा भीती वाटते शेंडा एखादा तुटायची. तुम्हाला दाखवताना सगळं झाड भरले. टमाटरचे रोपांना टमाटर लागायला लागल्यात. हे बघा मिरच्या छोट्या मिरच्या खाली पण लागल्यात, तिकडं पण लागल्यात. हे दाखवते तुम्हाला. मला लई भीती वाटते शेंडा तुटला की जीवाला लागतं मग. हे बघा हिरव्या मिरच्या सगळ्या दूर लागल्यात. हे बघा खाली बारीक हे बघा. तर सगळी झाडं माझी भरल्यात मिरचीनं. हे बघा ह्याला पण लागल्या, ह्या दोन्हींना लागल्या. इकडे एक छोटंसं झाड आहे. हे बघा किती भरले झाड. इथं 20-25 मिरच्या निघतेल्या. पण ही आता आषाढी एकादश आहे ना, त्यावेळी मी काढून नेणार आहे मिरच्या झाडाच्या आपल्या. आणि कोथिंबीर लावलं नाही, आता लावणार आहे कोथिंबीर पण. कोबी पण बघा चांगली आहे लागली. कोबीची गड्ड पण छान आल्यात. हवा किती मस्त फुलल्यात पावसामुळं आणि जरा फुलल्यात. आणि आपलं ताक टाकते का नाही, ताकामुळं काय होते चांगले येते. ते बघा कोबीचा गड्डा कसा मोठा झाला आता. हे बघा इथं पण. तर एवढं फुललंय ना, वर असं खाली जाऊच वाटत नाही मला. मग आज पाऊस दुपारचं भर झोपेच्या टायमातच मी वर टेरेसवर आले तुम्हाला दाखवायला. हे बघा लाल भाजी पण लावलेली. इकडं तांदळाची भाजी, हे चिगळाची भाजी. आणि हे बघा वांगी बघा किती छान लागले. हे बघा किती छान लागले बघा वांग. अजून तुम्हाला दाखवते. ह्या नव्या रोपांना वांगी लागायला लागलेत आता. आणि ही छोटी रोपं लावली तर ते पण आता चांगले फुलायला लागले. हे बघा इथं बघा टमाटर इथं लागल्यात. अजून तुम्हाला दाखवते मिरच्या. हे बघा इकडं पण लागल्यात मिरच्या. हे बघा इथं पण तुम्हाला मिरची दिसत असेल. छोट्या रोपांना पण फुलं लागून मिरच्या लागायला लागल्यात. आणि वांगी तर इथं पण लागलेत. आत्ता मध्ये नेले बघा 8-10-15 वांगी काढून नेली. 15 वांगी काढली होती. आणि आता अजून इथं लागलेत बघा. इथं एक होतं. ह्या झाडाला पण आहेत. मोठं आलं इकडं. आणि अजून तुम्हाला दाखवत तिकडं. ह्या झाडाला मी आता आल्या बघितलं, मला वांग दिसले एकदम. कुठं गेलं हिरव्या ह्याच्यातनं ना दिसत नाही वांग. हे बघा छोटं वांग लागले. ही बघा इकडं बघा, इकडं पण 2 लागले. आणि लई खुशी होते म्हणजे लई मन प्रसन्न होऊन जातं. टेरेस गार्डन बघितलं ना फुललेलं असं सगळा म्हणजे कंटाळा निघून जातो. हे बघा टमाटर कशी लागले छोटी. हे बघा भरले झाड. आणि इकडं बघा इथं पण मिरची लागायला लागल्या. आता छोट्या मिरच्या लागल्यात फुलातून. आता मिरचीची तयारी झालेली आहे. आणि आता तुम्हाला इथं वांग दाखवते. हे बघा ही एक आहे. हे बघा इथं एक आहे. आणि अजून एक आहे मोठं दाखवते. हे बघा किती मोठं वांग आहे बघा. पाणी पण दिसत नाही. हे बघा ह्या झाडाला एवढ्याशा छोट्या 3 वांगी लागतात. हे बघा इथं पण लागले. तर आता अजून 10-15 वांगी निघतील सगळ्या झाडाची. ह्या झाडाची 2, त्या झाडाची 2, ह्या झाडाचं 1, त्या झाडाची 4-5 अशी 10-15 वांगी निघतील. तर आपल्याला आठवड्यातनं एकदा वांग मिळालं तरी बास आहे. आठवड्यातनं एकदा टमाटर मिळालं तरी बास आहे. आणि आठवड्यातनं एकदा मिरची मिळाली तरी बास आहे. कढीपत्ता किती छान फुलला आहे बघा. पुदिना बघा. हे बघा पुदिना किती छान फुलला आहे. त्यात एकच पालकचं रोप आलेलं आहे, तर ते पण चांगलं आलं आहे. आणि तांदळाची भाजी भरपूर म्हणजे झाडाला आता माझ्या ना म्हणजे गार्डनला आपल्या निसर्गाचं जे पाणी असतंय त्याची सर कशालाच येत नाही. आणि पावसाळ्यात बरोबर एवढं चांगलं फुललं आहे ना सगळं झाडं. टमाटरच्या रोपांना तर सगळ्या रोपांना पिवळी फुलं लागायला लागले. हे बघा इथे एक काठी बांधायची आहे. खाली पडायला लागल्यात रोपं. काठी बांधली मग ताट राहतात आणि तुटायचं भीती नसते. फळानं लकडलं की नाही झाड वजानं तुटून जातं. आणि डाळिंबच्या ह्याला बघा कळ्यात लागले. तर तुम्हाला दाखवते मी काय औषध टाकते. हे बघा हे आहे आपल्या केळीचं पाणी. हे बघा केळीचं साल बटाटा असं भाज्यांचं निघालेले पाणी आहे. तर ऊन नाही ना आपलं पाऊस आहे त्यामुळे मी काय केलं आता ओल्यामध्ये घालून चालत नाही. मग झाडं खराब होऊन जातात त्यामुळं घातलं नाही. आणि अजून तुम्हाला दाखवते
इथं पण आहे, पाणी किती साठले. इथं पण मी हळदीचं पाणी करून ठेवलेलं आहे. हळदीचं पाणी हळद टाकून ठेवलेलं आहे. ती पाणी आहे ती पण टाकायचं आहे. आणि तिकडं आहे शेणखताचं पाणी आणि दुसरीकडं आहे एलोवेराचं पाणी आणि तिकडं आहे दही ताक आहे ना, ताक आपलं ताराची तांब्याची तार टाकून ठेवलेलं आहे. ते पण झालेलं आहे. आणि ती तांब्याची तार टाकलेलं जे ताक असतं ना ते आपल्या मिरचीला वांग्याला छान म्हणजे चांगलं असतं. असा रोग लागायला लागला नाही. हे बघा हे टवटवीत आहे की नाही पान. आणि हे बघा कसं झाले. आता जाताना मी ह्याच्यावर शिपून जाते जरा, म्हणजे हे रोग जाईल आणि हे रोग चांगलं होऊन जाईल, मोठं होईल जरा लवकर. तर असं काय प्रयत्न करत राहायचं. आलं तर चांगलं काय, नाही आलं तर मला सांगणार की गेलं वाळून. असं मी प्रयत्न करत राहते. म्हणजे मला असं काही मोठेपणा नाही की माझं मी कौतुक करत नाही. मी बघून शिकते आणि बघूनच तुम्हाला पण दाखवते. म्हणजे मी काय काय केलं, मी बघून कुणाचं कुठलं औषध केलं, म्हणजे आपण फर्टिलायझर आणि कुठलं खत केलं, हे मी दुसऱ्याचे व्हिडिओ बघूनच शिकत्या. आणि शिकून आता हे बघा रिझल्ट तुमच्या सामने आहे. मिरच्यांनी झाडं भरल्यात, लकडल्यात झाडं. हे आता भेंडीचं रोप आले बघा. हे बघा दिसतात ना लकडले करे किती आहे बघा. हे बघा छोटंसं झाड, एकच झाड आहे पण ह्या झाडाला 25-30 मिरच्या निघणार. आता आषाढी एकादश दिवशी काढायचं मिरच्या. ह्यामुळं मला ना टेरेसवर आली ना, मला येऊ देत नाहीत घरातले टेरेसवर. पण त्यात तू गेली की टेरेसवर गेली की लवकर खाली येतच नाही, तुला बोलवायला लागतं असे म्हणतात. मग मला एवढं आवडतंय ना, बघतच बसं वाटतंय. तर बघा आता वांग्याला पण रोग लागला आहे ना जरा पानांना, याला पण जरा हे बघा असं झालं नाही की सगळं पानांचा रस चोकून घेतं आणि झाडाला वाळवतं, फळ येऊ देत नाही आपलं. हे बघा हे काटं वांगे आहे ना, तर काटं घुसायला भीती वाटते मला. हे बघा काट्या हातात घुसत्यात. हे बघा हे रोग किती आला. हे बघा किड. मी अशी सगळी पानं असतं ना खराब पानं काढून लांब फेकायला लागतं, नाही तर मग हिथंच पडून आणि हिथंच असं. मला आता एका हातानं काही येत नाही. आता मी फोन ठेवते थोडाशीर, सगळी खराब पानं काढून टाकते आधी. आता ह्याला पण कळ्या फुलं लागायला आल्या, मग हे रोग लागला ना मग कळ्या फुलं पण येणार नाही आणि खराब होऊन जाईल झाड सगळं चांगलं फळाला आलेलं. तर चला आता फोन ठेवते जरा आणि मग तुम्हाला आणि जाताना थोडंसं बोलते. अजून हे बघा इथं बघा मिरच्या. हे बघा छोटे छोटे छोट्या मिरच्या लागायला लागल्या. हे बघा हे बघा आत लागल्या त्या मिरच्या. याला जरा औषध मारायला लागणार आहे. हे बघा मावा लागलाय. हे बघा जरा असं औषध मारते आत्ताच, ध्यान आलंय तोपर्यंत. असं चालू असतंय माझं काय ना काय. तुम्ही पण असं लावलं ना तर म्हणजे टेन्शन फ्री राहताला. मला माझं सांगायचा उद्देश काय, आपल्याला जर टेन्शन फ्री राहायचं असलं ना, हे बघा टमाटरचं रोप आलंय पण तिकडं चाललंय मिरचीवर, ते जरा काठी लावते. असं छोट्या छोट्या काट्या पण जपून ठेवायला लागते. तिथं ठेवलेलं एका साईडला, म्हणजे जळणाला घेऊन जात नाहीत कोण. एका साईडला काका कधी कधी येतात ना वर, मग त्यावेळेला काय होते हे घेऊन जायला बघतात. मग मी एका साईडला ठेवल्यामुळं त्यांना कळतं की हे लागायच्या काट्या आहे त्या. हे आपल्या टमाटरच्या रोपांना लावायला लागते त्या. हे बघा इथे एक लावल्या काठी, तिथं आता 2 बांधल्या कडेला. आता कुठं बघितलं होतं झाड टमाटरचं, हां हे आहे. अननसचं तुम्ही म्हटलं होतं अननसचं पण काकू लावा, पण हे बघा अननसची रोपं पण लावलेली आहेत. आता जराशी हिरवी झाल्यात, मध्ये वाळली होती पण चांगली झाल्यात आता फुलल्यात. तर बघूया आता. ड्रॅगन फ्रूटचं पण लावलं होतं मी तुम्हाला सांगते, पण काय झालं चांगलं आलतं पण ते काय होत होतं उंची लय वाढायला लागली आणि टेरेसवर काट्याचा पसारा जादा व्हायला लागला. मग आपली छोटी मुलं आली विहान सिया म्हणजे ते हात लावणार, काटा घुसला तर त्याचा पांढरा काटा असतो एकदम दिसत नाही आपल्या त्वचेसारखा असतो, म्हणून ते काढूनच टाकलं. नकोच म्हटलं एखादं फळ आणून खाता येते, पण मुलांच्या हाताला लागला आणि कुरूप झालं तर मग काय करायचं, त्यामुळे मग मी काढूनच टाकलं. तर असा प्रयत्न चालू असतो माझा. कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगत जावा आणि तुम्ही पण लावायचा प्रयत्न करा आणि छान छान जेवढं होईल तेवढं आपलं
हे बघा ड्रममध्ये पण टमाटरची बिया आल्यामुळं टमाटर लागले. सगळ्या घरातल्या टमाटरच्या आहे त्या. चिरलेल्या टमाटर जे असते ना त्याच्या बिया काढून मी आपल्या मातीत टाकत असते. तर त्या टमाटरचं रोपं तयार झालेत सगळे. आणि त्याचे आता छोटे छोटे म्हणजे एक एक जाग्याला टमाटर लागले आहेत, एक एक जाग्याला फुलं लागले आहेत. तर असं काहीतरी करत राहायचं. टेन्शन फ्री राहायचं असलं तर असं काहीतरी करत राहायचं आणि कामात राहायचं. कामात राहिलं आता त्या छोट्या फुलांना पण ती झाडं दिसतात ना त्याला पण शेतातली जी पिवळी फुलं होती ना ते आता लागतील. बघा किती उंची वाढली. त्याला जरा मी कुंड्या चेंज केल्या आणि लांब लांब केलं त्या रोपांना. तर इथं बघा इथं पण सिंगल लावल्यामुळं किती उंची वाढली. तिथं पण सिंगल केल्यामुळं ती उंची वाढली. आणि ते वाळायला लागले होते मध्ये एकदम वाळत आलते झाडं. आणि आता तांदळाची भाजी पण भरपूर आल्या आणि कांद्याची पात पण आल्या.